नमस्कार मंडळी. तर आज आमच्या निखिलच्या बर्थडे निमित्त आम्ही आज सगळे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो. ब्लॉगर आले ते बघा, हे वैतागलेले मेंबर आमचे, ही पोरगी आमची. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज नवीन ब्लॉग चालू केलाय. थोडा लेट चालू केलाय. निघालो अर्ध्या रस्त्यात होतो तर काय पोरं आपली गाडीत पाणी टाकतायत वायफरसाठी. गाडीत थांबलो होतो तिथूनच ब्लॉग चालू केला. आता पाणी टाकून झालं. यांचं काय पुढं काय ठरतं. गाडीत थांबलं आता पाणी टाकतात म्हणून. आता इथून डायरेक्ट सुसार जायचं आहे मस्तपैकी. डायरेक्ट दगडूशेठ हलवाई. आज आम्ही आलेलो आहे. काहीतरी बोलते ना. चालू आहे बाई, चालू आज आम्ही आहे. निखिलच्या बड्डेला आलोय. तर निखिलच्या बड्डेला एवढी गुणी मुलं आली आहेत ना, ती तुम्हाला कुठे सापडणारच नाही. भावाचीच गाडी. काय म्हणणं तुझं? सनरूफ बनवायचा आहे. गाडी साईडला लाव. चिनूला टप्पावर टाकायचं. चिनूला टपावरती टाकायचं. आता भावाला बोल फुकट मध्ये सगळं पाडून. भावाला ब्लॉग पाठवून देऊ. मेसेज नंबर आहे दोघांकडे. बोले नेक्स्ट टाइम गाडीच देत नाही गाडीमध्ये. नमस्कार मंडळी. तर आज आमच्या निखिलच्या बर्थडे निमित्त आम्ही आज सगळे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो. तर आमचं आता चांगलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पुढे ब्लॉग मध्ये बघू शकता. कंटिन्यू राहा. बघू आता अजून एक स्पॉट प्लॅन केला. स्पॉटवर पुण्याला आलो. आता बघू आता 2-3 स्पॉटवर जाऊ. कोणकोणत्या स्पॉटवर जायचे ते आता सगळे डिसाईड करतील. तर काय डिसाईड करता बघू. आमचं वैभव आलाय, प्रथमेश आलाय, परत चंदू आलाय, सिद्धेश आलाय, औदुंबर आलाय. आमचा बड्डे आहे. त्या बड्डे निमित्त आम्ही याला आहोत. तर अशा प्रकारे आम्ही सेकंड स्पॉटला आलोय. गगनगिरी महाराज मठ. तर हे आमचे उत्साही कार्यकर्ते, सर्वात गुणी पोरं. हो गुणी पोरं इकडे बघा. त्यात आमची सगळ्यात गुणी. आता आम्ही आलोय गगनगिरी मठामध्ये. आमचे फालतू ब्लॉगर आहे बघा. फालतू ब्लॉगर गोप्रो घेऊन फक्त टाइमपास करतात, बाकी काय करता नाही ते. हे फक्त लाईन देत राहणार फालतूचे. बघा हे ब्लॉगर आले ते बघा. हे वैतागलेले मेंबर आमचे, ही पोरगी आमची. चुकून जन्माला आले पोरांच्या. तर आता आम्ही दर्शन घेऊन निघालोय. आता बाकीचा परिसर बघायचा. हे अर्धवट लोकेशनचा माणूस कसा रे आपल्याकडे.
अरे चाला पटपट. तुम्ही बघू शकतात हे बसलेले आहेत. हा बघा सिद्धा कसा भुकत आहे सगळ्यांवरती. आणि तुम्ही सिद्धाला बघू शकता पुढे पासावून झालेला आहे. हा बघा हे त्यांचे सिद्धांचे बिग फॅन आहेत एकदम मोठे. सिद्धू सरचे बिग फॅन आहेत. तुम्ही मागे त्यांचे व्हिडिओ बघितलेच असाल. आता तुम्ही पुढे पण बघाल. हे त्यांचे सख्खे भाऊ रक्ताचे. आणि अशा प्रकारे आम्हाला वरती घेऊन जायच्या याच्याने आम्हाला चढवतात. आणि चपला नाहीत पायामध्ये तरी पण लोक चढत आहेत. म्हणजे किती मेहनत घेत आहेत धबधबा बघण्यासाठी. आणि आता आम्ही पण यांच्यावर सॉरी इग्नोर दिस. ट्रॅक्टर घेऊन आहे चालायची गरज नाही. तुझी मेमरी भरू नको गांडू. अशा प्रकारे आम्हाला ज्यांचे कॅमेरा आहेत ते आम्हाला शिव्या घालायला लागलेत. सो आम्ही आता बंद करतो व्लॉग कारण का त्यांना आमचे व्लॉग आवडत नाही आहेत. हे बघा ते हेच ते आमचे दमलेले त्या कलाकारवरती उभे आहेत. तसे पाणी बघण्यासाठी एवढं चढवलेलं आहे आम्हाला. हे बघू शकता राजा बसला त्यांचा. तुम्ही बघू शकता अजून एक इकडे छोटे छोटे प्राणी माकडं पळत आहेत. बर्थडे बॉयचा शूट चालू आहे आणि आमचे कॅमेरामॅन त्यांच्या असिस्टंट सोबत उभे लाईट मारू फ्लॅश मारू बघ ना. आणि बर्थडेचं शूट बघ. रॉयल स्टाइल ने रॉयल पर्सनालिटी वट थी जो ने रोणो जीवे. आता आलं महाडच्या गणपतीला आलो. तर आमचा दुसरा ब्लॉगर आज व्हिडिओ बनवतोय पाठी. व्हिडिओ बनवायला चालू झाले. दोघं पुढे गेले. आम्ही चाललो आतमध्ये महाडच्या गणपतीला. प्लॅनमध्ये नव्हता पण आता प्लॅनमध्ये अचानक ठरलं म्हणून चाललो आम्ही. महाडच्या गणपतीमध्ये एंट्री टाकलेली आहे. आमचे साथीदार जसे होते तसे वापस.
अशा प्रकारे आम्ही रस्ता चुकलेला आहे. काय बोलताय? हे पाणी पित आम्ही पाठी पाणी प्यायला थांबलो. आणि आपले नाही म्हैस आपली तिकडे थांबली होती. पाणी तिला पाणी पाहिजे. पाणी पिलं तिने नंतर पुढे आली. नाही हॉटेलमधलं नाही रे, बाहेर स्टोअर होतं तिथं, तिथून घेतलं. बाहेरचा गणपती. भावा ब्लॉग बनव. काय घामाने भरलायस, थकला वाटतं आता एवढा याच्यात. चला एक एक उड्या मारून या. मेहनतीचा सूर मारून ब्लॉग करून करून थांबला. मेहनत रंगाला आली भावाची. आजपर्यंत आमच्यासाठी गेली गाडी चालू. एवढा रंग आला, एवढा रंग आला का की अंगावरती काहीच रंग उरलेलेच नाही. भाऊ माझा दमलेला आहे असंच. आता त्याला थोडी विश्रांतीची गरज आहे. थोडं त्याला सांगतो आणि त्या सगळ्यांनी सांभाळून घ्या. पुढे बघू आता आपले भाऊ गाडी कसे चालवतात, व्यवस्थित चालवतील की नाही बघू. आता भाऊ आपले कसे ड्रायव्हिंग करतात, कसे मुलुंडपर्यंत जात आहेत, तोपर्यंत त्यांची अवस्था पण बघू. तुम्हाला थोड्या वेळानंतर कळवण्यात येईल की भाऊ सुखरूप घरी पोचलेत की नाही. लाईव्ह फुटेज. मस्त दर्शन झाले. भावानी पोरासाठी रिक्षा घेतली छोटी खेळण्यासाठी. कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला गवत माझी बघतोय रिक्षावाला. प्रकारे आजचा अर्धा ब्लॉग ह्यांनी बनवलाय. बाकीचे बघा कसे पडलेत आता आडवे. निघाले आम्ही आता. बघू आता पुढं काय स्पॉट घ्यायचे की नाही बघू. आणि आता ब्लॉग डायरेक्ट एंडच होईल. बघूया पोचल्यावर पुढच्या स्पॉटला काय भेटूया.